अंत्यसंस्कारासाठीही जीवघेणा प्रवास. खडकीबू येथे तितूर नदीवर पुलाची प्रतीक्षा कायम हिंदू मुस्लिम बांधवांची व्यथा. वर्षानुवर्षांपासून पुलाची मागणी केवळ कागदावरच. चाळीसगाव विशेष प्रतिनिधी. एखाद्या आप्ताच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी जाणे हा अत्यंत भावूक आणि दुःखाचा प्रसंग असतो. परंतु चाळीसगाव तालुक्यातील खडकीबू येथील सबस्टेशन भागातील ग्रामस्थांना या दुःखाच्या प्रसंगीही जीव मुठीत धरून नदी पार करावी लागत आहे. तितूर नदीवर पूल नसल्यामुळे अंत्ययात्रा वाहत्या पाण्यातून काढण्याची वेळ ग्रामस्थांवर आली असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नदीच्या पलीकडे स्मशानभूमी अन कब्रस्तान. खडकीबू परिसरातील मुस्लिम समाजाचे कब्रस्तान आणि हिंदू समाजाची स्मशानभूमी ही तितूर नदीच्या पलीकडे आहे. मुस्लिम बांधवांची व्यथा. जनाजा नदीच्या वाहत्या पाण्यातून कब्रस्थानाकडे न्यावा लागतो. हिंदू बांधवांची व्यथा. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नदीपात्रातूनच मार्गक्रमण करावे लागते. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने नदीत पाण्याची पातळी तुलनेने कमी आहे. मात्र दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर थेट कमरेइतक्या पाण्यातून मृतदेह आणि जनाजा घेऊन जाण्याची नामुष्की ग्रामस्थांवर ओढवते. माजी आमदारांच्या काळापासूनची मागणी. जैसे थे ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पूल उभारण्याची मागणी काही वर्षांची नसून अनेक दशकांची आहे. माजी आमदार साहेबराव घोडे यांच्या कार्यकाळापासून या पुलासाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यानंतर अनेक आमदार आणि खासदार बदलले. ग्रामपंचायतीनेही वेळोवेळी कागदोपत्री पाठपुरावा केला. मात्र हा प्रश्न सुटलेला नाही. प्रशासकीय उदासीनतेमुळे पुलाची मागणी केवळ कागदावरच अडकून पडली आहे. मानवी प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेशी खेळ. पावसाळ्यात तितूर नदीला पूर आलेला असताना अंत्यविधीसाठी नदी पार करणे अत्यंत धोकादायक ठरते. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना अंत्यविधीसाठीही अशी धोकादायक कसरत करावी लागणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा पूल केवळ दळणवळणाचा मार्ग नसून मानवी प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेशी थेट जोडलेला प्रश्न आहे. ग्रामस्थांचा इशारा व मागणी. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या समस्येचे गांभीर्य ओळखावे आणि खडकीबू येथील तितूर नदीवर तातडीने पुलाची उभारणी करावी अशी जोरदार मागणी सर्व ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.